नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि एकीकडे अनिल परब यांच्यावरच्या कारवाईची बातमी आपण बघितली, पण त्याचबरोबर आणखीन एक बातमी शिवसेनेच्या गोटातली आणि ती बातमी अशी आहे की नगरसेवक यशवंत जाधव यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। परदेशातील कंपन्यांची व्यवहार केल्याचं उघड झाल्याची माहिती कळते। यात आखाती देशातील कंपन्यांची व्यवहार केलेत आणि बेनामी व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे। 2018 मध्ये स्थापन ही कंपनी करण्यात आली होती आणि यशवंत जाधव यांच्या कुटुंबातील व्यक्तीने कंपनी स्थापन करायला पुढाकार घेतला होता। शारजा फर्म आणि सिनर्जी व्हेंचर अशा कंपन्या ज्यांच्यात व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे। यशवंत जाधव यांचा मुलगा मंगळवारी ईडी कार्यालयात येऊन जबाब नोंदवून गेल्याचंही कळतंय। या परदेशी कंपनीमध्ये त्याचा 10% शेअर आहे आणि 90% शेअर शारू ट्रेडर्स या नावाने आहे। आयटीच्या धाडीत या सगळ्याचा खुलासा झालेला होता आणि या कंपन्यांमध्ये अमेरिकन आणि कॅनेडियन कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं देखील आता माहिती सुरू होतीये व माहिती मिळते आणि ज्याची रक्कम हवालामार्फत पाठवण्यात आली होती असा देखील आता आणखीन उलगडा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढताना दिसतात। अजित मांढरे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। अजित, आणखीन काय तपशील मिळाले या संदर्भातली, कारण यशवंत जाधव आणखीन अडचणीत येताना दिसतात? रेणुका, याआधी आयटीनं ज्या संदर्भात तपास केला होता आणि दाही टाकले, त्यामध्ये ज्या गोष्टी समोरल्या त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये ईडीचा समावेश झाला आणि त्या ईडीचा समावेश झाल्यानंतर ईडीनं जो तपास केला आहे त्यामध्ये आता धक्कादायक खुलासे होत आहेत। अशी माहिती मिळते की मंगळवारी यशवंत जाधव यांच्या 2 मुलांपैकी एका मुलाने ईडीला येऊन जबाब दिलेला आहे। हा जबाब घेण्यामागचं कारण ते होतं कारण का ईडीला जे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत, तपासामध्ये जी माहिती समोरली त्यानुसार शारजा आणि त्याच पद्धतीनं सिनर्जी व्हेंचर अशा 2 कंपन्या ज्या आहेत, या 2 कंपन्यांच्या मार्फत हवालामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये यशवंत जाधव परिवारातील म्हणजे त्यांच्या एका मुलाचा 10% शेअर आहे, तर दुसऱ्या एका शारू ट्रेडर्स नावाच्या व्यक्तीचे त्यामध्ये 90% शेअर्स आहे आणि या कंपन्यांमध्ये अमेरिकन डॉलर आणि कॅनेडियन डॉलर मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती कंपनी कशी स्थापन केली गेली, त्याच्या मागची कारणं काय होती, एक स्थापन करताना सगळे नियम पाळले गेलेत का, त्यांचे व्यवहार नियमाला धरून आहेत का, या सगळ्या गोष्टीची ज्याची चौकशी करण्याकरता ईडीनं हे समन्स बजावलं होतं। त्यामध्ये यशवंत जाधव आणि त्यांच्या मुलांना देखील समन्स बजावलं होतं। त्यांची मुलं जी आहेत ती चौकशीला येऊन गेली अशी माहिती मिळते। त्यामुळे यशवंत जाधव यांचा पायाचा आणखी बोलत जाईल असं सांगितलं। धन्यवाद अजित, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। परदेशी कंपन्यांचे व्यवहार केल्याचं या संदर्भात उलगडत आलेलं आहे। या सगळ्या माहिती दरम्यान यशवंत जाधव यांच्या अडचणी आता आणखीन वाढतायत हे स्पष्ट दिसतंय। पुढची बातमी आपण बघणार आहोत आणखीन महत्त्वाची आणि ती म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढतायत, कारण ईडीनं अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज सकाळी छापे टाकले। परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आलेत। अनिल परब सध्या अजिंक्य तारा या त्यांच्या बंगल्यावर आहेत। अनिल परब आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी आणि कागदपत्रांचीही तपासणी केली जाते। ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित असल्याचं कळतंय। अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमधील तासीन सुलतान हे मुख्य अधिकारी मानले जातात। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, ज्याच्यामध्ये अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी तर छापे टाकण्यात आलेलेच आहेत, पण त्यांच्या संबंधितांच्या देखील ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती कळते। आणि अनिल परब यांच्यावरच्या कारवाई विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं आंदोलनाला सुरुवात केली अशी माहिती कळते आणि ताराराणी चौकामध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत। त्यामुळे एकीकडे अनिल परब यांची अडचणी वाढतात असं म्हटलं जात आहे, कारण मुंबईत ही कारवाई केली जाते आणि त्यांच्याशी संबंधितांवर देखील ही कारवाई म्हटलं जात आहे, पण राजकारण आणि सूडबुद्धीच्या कारवाईचा निषेध करत असल्याचं कोल्हापूरवासियांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे शिवसेना कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत आणि त्याचा शिवसेनेनं सूडबुद्धीनं एकीकडे त्यांच्यावर ही कारवाई होती असं म्हणत या कारवाईचा निषेध करत ताराराणी चौकात केलेली ही निदर्शनं आता आपण बघतोय। तर आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई, हे छापेमारी सध्या सुरू आहे। ईडी का घरगडी असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित केलाय। त्यामुळे परब यांच्या समर्थनार्थ शिवसेनेनं आंदोलनाला सुरुवात केली आहे। कोल्हापूरच्या ताराराणी चौकातली ही दृश्य आता आपण बघतो आहोत। त्यामुळे अनिल परब एकीकडे ईडीच्या रडारवर आहे, ती बातमी एकीकडे आपण सविस्तर बघतोच आहोत, कारण परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे। करवीर संस्थांच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणींच्या
पुतळ्यासमोर आज या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कितीही आक्रमणं झाली तरी आमच्या या ताराराणी कुणापुढे झुकल्या नाहीत आणि आज या राज्यामध्ये शिवसेना आणि महाआघाडीवर एवढे मोठे खोटे आरोप करून आमच्या नेत्यांच्यावर ईडी आणि विविध माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं जे कारवाईचं काम हे भाजप सरकार करतंय त्याचा निषेध आम्ही करत आहोत। या भाजप सरकारला आता असं वाटू लागलेलं आहे की हम करे सो कायदा। या ठिकाणी मी त्यांना आव्हान देतो की हे सर्व थांबा, नाहीतर येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही या देशामध्ये सत्तेवर नसणार। शिवसेनेला तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक नमत नाही आहे। आज अनिल परबांच्यावर कारवाई झाली, काही दिवसापूर्वी सर्व शिवसेनेच्या असतील आणि विविध आमच्या महाआघाडीच्या नेत्यांच्यावरती कारवाई झाली। आपण असं किती दिवस करणार आहात? आम्ही याला नमणार नाही। ही या राज्यातली जनता मतदार उघड्या डोळ्यानं पाहतायत, याचा उत्तर 2024च्या विधानसभेमध्ये त्यांना नक्की मिळेल। आणि कोल्हापूरवासियांची आपण प्रतिक्रिया बघितली। शिवसेनेचे कार्यकर्ते एकीकडे आंदोलन करतात, पण या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। मुंबईतल्या सगळ्या या संदर्भातल्या घडामोडींकडे ते लक्ष ठेवून आहेत। उदय, आताचे काय अपडेट्स मिळत आहेत? कारण काही वेळापासून म्हणजे सकाळपासूनच त्यांच्या म्हणजे अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी असेल आणि संबंधितांच्या 7 ठिकाणांवर छापे सुरू आहेत। आजचे काय तपशील मिळत आहेत? उदयकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, पण अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे छापे सुरू झालेले आहेत सकाळपासूनच आणि अनिल परब सध्या अजिंक्य तारा बंगल्यावर असल्याची माहिती सध्या कळते। पण अनिल परब आणि त्यांचे कुटुंबियांची चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते, हा देखील या कारवाईतला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणायला हवा। उदयकडे जाऊयात। उदय, माझा आवाज येत असेल तर आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळत आहेत? सकाळपासून ही कारवाई सुरू आहे। रेणुका, आज सकाळी 6:30 वाजल्यापासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी शासकीय निवासस्थानी देखील आणि वांद्रे इथल्या त्याच्या राहत असलेल्या निवासस्थानी देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला आहे। तिथे त्यांची चौकशी सुरू आहे। वांद्रे इथल्या घरी त्यांच्या अनिल परब यांच्या कुटुंबियांची त्यांची चौकशी सुरू आहे। तर स्वतः परिवहन मंत्री अनिल परब हे नरिमन पॉइंट इथल्या अजिंक्य तारा हा जो त्यांचा शासकीय निवासस्थान आहे तिथे ते आहेत। तिथे सकाळपासून त्यांची ईडीचे अधिकारी चौकशी करतात। आपण ते माझ्या मागे पाहू शकतो। हा अजिंक्य तारा बंगला आहे आणि याच बंगल्याच्या आतमध्ये परिवहन मंत्री अनिल परब आहेत, त्याचबरोबर ईडीचे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत जे त्यांची चौकशी करत आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही चौकशी करत असल्याचे ईडीकडनं सांगण्यात येत आहे। त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बाहेरच्या बाजूला बघितलं तर सीआरपीएफचे जवान जे आहेत या बंगल्यावरती तैनात करण्यात आलेले आहेत। अनिल परब हे व्यावसायिक आहेत, त्यांचा हातवे केबल नेटवर्कचा मोठा व्यवसाय आहे आणि याच व्यवसायाशी संबंधित इतर जे कोणी भागीदार आहेत त्यांची देखील चौकशी सुरू असल्याचं समजत आहे। त्यांच्याही कार्यालयावरती ईडीने धाडी टाकल्याचं समजत आहे। एकूण 7 ठिकाणी या धाडी टाकलेल्या आहेत। मुंबई, पुणे आणि दापोली अशा इथल्या विविध ठिकाणी हे छापासत्र जे आहे ते सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी सीआरपीएफचे जवान जे आहेत ते तैनात केलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ईडीचे अधिकारी हे धाड सत्र टाकत आहेत आणि चौकशी सुरू आहे। या एकूण चौकशीमध्ये आता काय नेमकं बाहेर निघतंय हे पाहावं लागेल। त्याचबरोबर ईडी नेमकं काय पाऊल उचलतंय हे देखील पाहावं लागणार आहे। आज दिवसभरामध्ये ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू राहील असं दिसतं आहे। त्या दरम्यान ईडी काय पाऊल उचलते हे पाहावं लागेल। मात्र यावरून आता पुन्हा एकदा राजकारण जे आहे ते देखील पेटू लागलेलं आहे। राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही आहे। आज देखील या संदर्भात विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल या संदर्भात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि ह्या संघर्षाची ठिणगी जी आहे ती सर्वाधिक आपल्याला मुंबईमध्ये पडताना दिसत आहे। कारण मुंबईमध्ये सर्वच राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यामुळे इथे सर्वाधिक धाडसत्र जे आहेत ते पडताना दिसत आणि इकडनंच सर्व ईडीची मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती देखील सुरू होताना पाहायला मिळते। आज देखील परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती कारवाई सुरू आहे आणि अनिल परब यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत। राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीतला एखादा निर्णय असो किंवा शिवसेना पक्षाचा एखादा निर्णय असो तो ॲडव्होकेट अनिल परब यांच्या विचाराधीन घेतला जातो, कारण ते स्वतः ॲडव्होकेट आहेत। त्यामुळे त्यांचं जे लिगल बाजू आहे ती देखील नेहमी ऐकावे लागते आणि ते त्या संदर्भात नेहमी सल्लामसलत करत असतात। त्यामुळे अगदीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि त्यांच्या कोर ग्रुपमध्ये असलेले अनिल परब यांच्यावरती ज्या प्रकारे धाडसत्र सुरू आहे त्यामुळे आता राजकारण जे आहे ते आरोप प्रत्यारोपांचं ते देखील पुढे येऊ लागलेलं आहे। आणि उदय, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जसं त्याचा तुम्ही आता उल्लेख केला होता ज्याच्यामध्ये पुणे आणि दापोलीचा देखील समावेश आणि एकूण 7 ठिकाणं आहेत, याच्याविषयी आणखीन काही माहिती आहे हळूहळू पुढे येते?
रेणुका एकूण 7 ठिकाणं सांगितली जात आहेत. 2 ठिकाणं तर मुंबईतले अनिल परब यांचं निवासस्थान आहे. त्याचबरोबर अनिल परब हे व्यावसायिक आहे, त्यांचा केबल नेटवर्कचा व्यवसाय. तर त्या केबल नेटवर्कच्या व्यवसायामध्ये त्यांचे जे भागीदार आहेत ते एक भागीदारांचं नाव समोर येतं, ते म्हणजे सदा कदम. हे वांद्र्यामध्येच राहतात. त्यांचं केबल हातवे जे आहे त्यांच्यामध्ये अनिल परब यांच्यासोबत भागीदारी आहे आणि त्यांचे एक सीए आहेत. त्या सीएंचं कार्यालय पुण्यामध्ये आहे आणि तिकडेचे काही जे भागीदार आहेत त्यांच्या संदर्भात देखील चौकशी सुरू आहे. दापोलीतला जो रिसॉर्ट आहे त्या संदर्भात भाजपकडनं सातत्यानं आरोप केले जात होते. ते रिसॉर्ट जे आधीच्या मूळ मालकाकडनं विकत घेतले गेले ते मूळ मालक पुण्याचे आहेत, तिकडे देखील त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. असे अनिल परब यांच्याशी आर्थिक संबंध असलेले जे कोणी भागीदार असतील किंवा विकत घेतलेले जे लोक असेल त्यांच्याशी एकूण चौकशी आहे ही संपूर्ण सुरू आहे. नेमक्या चौकशी काय समोर येते हे पाहावं लागेल. साधारणतः 4 महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीनंतर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आज अचानक ईडीने एक धाड सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे. कारण आजच शिवसेनेचे नेते आज राज्यसभेचे उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करत आहेत. त्यामुळे कुठेतरी हा योग्य वेळ साधून राजकारण साधलंय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण जसं उल्लेख झाला आणि ज्यामुळे शिवसेनेसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे राज्यसभेची सगळी वातावरण तापलेलं असतानाच अशा पद्धतीनं शिवसेनेच्या गोटातून आली एक महत्त्वाची बातमी. कारण अनिल परब यांच्यावर कारवाई होताना दिसते. उद्या क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. पण आता जाणार आहोत सुस्मिता, आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? कारण अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणांवर ही कारवाई होती असं कळतंय. आताचे काय आणखीन तपशील तुमच्याकडे? खरं तर 7 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे. त्यांची घरं, कार्यालय मुंबईतील, पुण्यातील आणि आता अनिल परब हे आपल्या शासकीय निवासस्थानी आहे. अजिंक्य तारा या बंगल्यामध्ये ते सध्या आहेत आणि ईडीचे अधिकारी इथे पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीची माहिती समोर येते त्यानुसार आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि ते मंत्रालयामध्ये आज कॅबिनेट होणार आहे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा याच विषयावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं अनिल परब यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या कारवाईची टांगती तलवार होती आणि त्याचमुळं आज त्यांच्या 7 ठिकाणी म्हणजे अगदी बँड्रातील घर असेल आणि शासकीय निवासस्थानी इतर मालमत्तांच्या ठिकाणी ईडीचं पथक हे सकाळी 6:30 वाजता जाऊन पोहोचलेलं होतं. ज्या पद्धतीची आपण सुरक्षा बघतोय हे केंद्राचे पोलीस दल इथे उपस्थित झालेलं आहे आणि या केंद्राच्या पोलीस दलाने सकाळी 6:30 वाजल्यापासून ईडीच्या मदतीनं ही सगळी छापेमारी सुरू आहे. ईडीचे काही वरिष्ठ अधिकारीही इथे उपस्थित असल्याचं समजतं. त्यामुळे नेमकी मनी लॉन्ड्रिंग प्रकरण काय होतं, कशामुळे झालं याविषयीचा तपशीलसुद्धा ईडीकडनं सादर केला जाणार आहे. ज्यावेळेला अशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग केस केली जाते त्यावेळेला सगळे पुरावे जमा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारणं बंधनकारक असतं आणि एकाच वेळी ते मारले जातं. ज्या वेळेला अशा पद्धतीचे छापे टाकण्यात आलेले होते त्यावेळेला सकाळी 6:30ची वेळ ही होती. कारण त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं असं काही घडलेलं आहे. परंतु शिवसेनेचा हा एक मोठा डॅमेज जो आहे याच्यामुळे झालेला आहे. कारण यापूर्वीसुद्धा साधारणपणे 4 ते 5 शिवसेनेच्या बड्या नेत्यांना, बड्या चेहऱ्यांना अशा पद्धतीच्या ईडीच्या नोटिसा या आलेल्या आपण बघितलेल्या होत्या. आता अनिल परब यांची नेमकी काय चौकशी होते, ईडीला नेमके काय पुरावे हाती लागतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण अनिल परबांच्या निवासस्थानं, कार्यालय याच्यासोबतच त्यांचे जे बिझनेस पार्टनर आहेत केबल नेटवर्कमधल्या यांच्याही घरी अशाच पद्धतीनं कारवाई करण्यात येते. त्यामुळं ईडीच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अधिक काळ आणखीन हा तपास चालू राहू शकतो आणि त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. भाजपने सुद्धा त्यांच्यावरती गंभीर आरोप केले होते परिवहन विभागाच्या कारभाराबद्दल. त्यामुळे नेमकं पुढे काय घडते आणि ईडी याच्यात काय नेमकी कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच सुस्मिता आणि उदय आमचे प्रतिनिधी आहेत आणि इतर प्रतिनिधींकडून सगळ्या विषयीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आता यायला सुरुवात झाली आहे. सुस्मिता आणि उदयकडून आपण माहिती घेतलीच, पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परब यांच्यावर टाकलेल्या छाप्यांवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले. कारवाई चालू आहे, काय चालू आहे, कारण मागे पण काहींनी सुतोवाच केलेला होता. आता अमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर, अशाही गोष्टी काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीनं घडतं. यामध्ये अशा यंत्रणेत कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्याच्या करता कुणाची ना नाहीये. कारण जसं अँटी करप्शन ब्युरो राज्य सरकारच्या हातात आहे, EOW राज्य सरकारच्या हातात आहे, CID राज्य सरकारच्या हातात आहे. त्याच्याही संदर्भात जर कुठल्या काही तक्रारी आल्या तर त्या राज्य सरकारची पण यंत्रणा कारवाई करू शकते, तसे सेंट्रलची पण यंत्रणा कारवाई करू शकते. तो
अधिकार कायद्याने नियमाने त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा मात्र सर्वांची असते. आता आपण ऐकली आणि यानंतर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. ज्या ईडीकडून या सगळ्याची तपास यंत्रणा राबवली जाते त्या ईडी कार्यालयाच्या समोरून आता आपल्याला अजित माहिती देत आहेत. अजित, काय आणखीन तपशील मिळू शकलाय? कारण ही महत्त्वाची कारवाई मानली जाते, कारण महाविकास आघाडीतले आणि त्यातूनही शिवसेनेतले एक महत्त्वाचे नेते आणि परिवहन मंत्र्यांवर ही कारवाई झाली आहे. रेणुका, खरंच त्यातल्या त्यात म्हणजे ही महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री असलेल्या पक्षातील पक्ष जो आहे त्यातील एक महत्त्वाच्या मंत्र्यांसंदर्भातली, महत्त्वाच्या व्यक्तीसंदर्भातली ही कारवाई आहे. त्यामुळे कारवाईला अधिक महत्त्व दिलं जातं आहे. जी माहिती मिळते त्यानुसार ज्या शासकीय बंगल्यावर अनिल परब आहे त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये दापोली रिसॉर्ट आहेत त्या संबंधात परिवहन विभाग जो आहे यासंबंधी आणि त्यानंतर जे IPS बदल्या झाले होते या 3 प्रकरणांची त्यांची चौकशी केली जाते. त्यांचा फोन जो आहे तो ईडीनं ताब्यात घेतलेला आहे. चौकशी करतानाही तर चौकशी दरम्यान त्यांनी कोणाला फोन करू नये किंवा कोणतेही पुरावे नष्ट करू नये हा एक भाग असतो अशा स्पॉट चौकशीमध्ये. त्यामुळे त्यांचा फोन ईडीनं ताब्यात घेतलेला आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांचा फोन परत दिला जाईल. हा एक भाग आहे. पण जी माहिती मिळते त्यानुसार ईडीला अनिल परब याआधी आले होते, त्यांनी जबाब दिला होता. पण यानंतर पुण्यातला एक मोठा लँड डीलर आहे त्याची चौकशी केली. याच पद्धतीनं सदानंद कदम यांची चौकशी केली. याबरोबर आणखीन 2 जण अशी एकूण 4 जणांची चौकशी ईडीनं केली. त्यांचा जबाब नोंदवला. त्यांच्या जबाबातून मिळालेली माहिती आणि ईडीनं नंतर पुढे जाऊन तो तपास केला. या तपासामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांची व्यवहार जे आहेत, गैरव्यवहार जे आहेत ते समोर आलेले आहेत असा दावा, असा संशय जो आहे हा ईडीला आहे. आणि त्यामुळेच ईडीनं आज भल्या सकाळी ही कारवाई केलेली आहे. अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी असेल, त्यांच्या घरी असेल, त्यांचे CA असतील, त्यांचे केबल असतील, पुण्याचा जो लँड डीलर आहे त्या लँड डीलरच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत. 7 ठिकाणी या धाडी आहेत. पण अनिल परब यांच्या संबंधातली ही धाड जी आहे ही त्यांच्या अजिंक्य तारा या शासकीय निवासस्थानी टाकलेली धाड जी आहे ती फार महत्त्वाची मानली जाते. कारण त्या ठिकाणी ईडीचे 3 अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अनिल परब यांची चौकशी करत आहेत. आता ही चौकशी संपल्यानंतर किंवा चौकशी दरम्यान जर त्यांना काही पुरावे आढळले आणि त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी आढळलेल्या आहेत असा दावा ईडीचा आहे. आणि त्या संदर्भातला त्यांनी दिल्लीचे त्यांचे अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत ईडीचे त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आणि पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल, अनिल परब यांना चौकशी करता बोलवलं जाईल, चौकशी करता ताब्यात घेऊन त्यांना नेलं जाईल का, त्यांना अटक केलं जाईल आणि या संदर्भामध्ये वरिष्ठांचे आदेश नेमके काय येत आहेत हे यासाठी ते अधिकारी थांबलेले आहेत. पण रेणुका, ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की अनिल परब यांच्या संबंधात भक्कम पुरावे जे आहेत ते ईडीकडे आहेत. त्यांनी मोठे आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्यांनी त्यांच्या पदांचा गैरवापर केलेला आहे आणि या सर्व गोष्टी होत असताना ईडीकडे असे भक्कम पुरावे आहेत की ईडी त्यांच्या अटकेची कारवाई देखील करू शकतं. पण सर्वस्वी हा निर्णय जो आहे हा चौकशीमध्ये जो अहवाल तयार झालेला आहे त्या अहवालानुसार 3 दिवसापूर्वीचा हा अहवाल जो आहे तो ईडीनं त्यांच्या दिल्लीतल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे. त्या अहवालावर 2 दिवस झालं चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या याच्यावर अभिप्राय घेतला जाईल आणि त्यानुसार तिथून जेव्हा होकार येईल त्याचवेळी अनिल परब यांच्यावरती पुढची कारवाई केली जाईल. त्यामुळे वारंवार विरोधी पक्ष चे नेते असतील, खास करून किरीट सोमय्या असतील, यांनी वारंवार जे म्हणतायत की आता महाविकास आघाडीतील 3ऱ्या मंत्र्याचा नंबर आहे. तर ही शक्यता वर्तवली जाते की अनिल परब यांना आजच्या चौकशी दरम्यान अटक केली जाईल आणि पुढची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणखीन एका मंत्री जो आहे त्याला अटक होण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे. पण पुढे सर्वस्वी जे आहे ते दिल्लीतील अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत ईडीचे ते जेव्हा माहिती येतील त्यावेळी हे स्पष्ट होईल आणि त्यांनी संपूर्णपणे कारण का ही सगळी प्रक्रिया जी आहे ईडीची ही केंद्रीय यंत्रणा असल्यामुळे सर्व काही जे आहे ते दिल्लीवरून चालतं. दिल्लीचे अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सल्लामसलत करतात. कुठे पुढे कायद्यामध्ये आपण अडकू नये किंवा आपल्यावरती रिबॉन्ड होऊ नये जी कारवाई केलेली आहे ती त्या सर्वच एकंदर सारांश घेऊन किती भक्कम पुरावे आहेत आणि त्यावर अटकेची कारवाई करणं गरजेचं आहे का फक्त तपास करून चौकशी करून सोडून देणं गरजेचं आहे ह्याच्यावरती दिल्लीतले अधिकारी जे आहेत ते निर्णय घेत असतात. आणि अनिल परब यांच्या बाबतीमध्ये आज दिल्लीचे अधिकारी हाच निर्णय घेत आहेत आणि याचमुळे आता तिथून काय पद्धतीने निर्णय येतो किंवा कशा पद्धतीने त्यांना तिथून आदेश येतात
ईडीच्या अधिकाऱ्यांचे मुंबईत बसलेले आहेत हे आणि पाहावं त्याच्यानंतर लागेल. ही कारवाई पण होऊ शकेल आणि जसं आता अजितनं उल्लेख केला ही कारवाई आणखीन गंभीर स्वरूपाची असू शकते, अटकेची शक्यता व्यक्त केली जाते. तर बघूया क्षणाक्षणाचे अपडेट्स. आता जसं अजित सांगतात, अजितनं पूर्ण आपल्याला पार्श्वभूमी सांगितली, कशा रीतीने अहवाल होता आणि कशा रीतीने या कारवाईपर्यंत आता हे सगळे अधिकारी पोहोचले. तुर्तास धन्यवाद अजित आता या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे एकीकडे आपण बघतोय अनिल परब यांच्यावर ईडीनं या कारवाईला सुरुवात केली आणि ईडीकडून या सगळ्या व्यवहारांची तपासणी केली जाते. ईडीच्या रडारवर सध्या अनिल परब आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू आहे अशी प्रतिक्रिया आता मिळते. शिवसेना आणि राज्य सरकार परब यांच्या पाठीशी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसंच अशा प्रकारच्या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारला काहीही फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलंय. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनेनं कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावरती कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पाडतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायामुळे भारतीय जनता पक्ष हा रोज बरं का खड्ड्यात जातोय. महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नव्हतं. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राज्यातील राजकीय विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करावं असं जर कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही. आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या असंख्य लोकांविरुद्ध सबळ पुरावे आहेत, कारवाया झालेल्या आहेत. जितू नवलानीला कोणी पळवलं याचं उत्तर सुद्धा सबळ पुरावे आहेत असं म्हणणाऱ्यांनी द्यावं. त्यामुळे या सगळ्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही असं देखील आता संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान अनिल परब यांच्यावर ईडीनं टाकलेल्या या धाडींबद्दल भाजपचे नेते आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांनी. अनिल परबांवर आज जी रेड होतीये त्याच्याबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या विविध घटकांमधून अशा प्रकारचा सूर आवण्यात येतोय की हा पॉलिटिकल वेंडेटा आहे, राजकीय वेंडेटा आहे असं प्रत्येक चौकशीच्या वेळेला म्हणणं हाही पुन्हा एकदा त्यांचा इकोसिस्टीमचा भाग आहे. आणि काही फरकच पडला नाही, न्यायालयाने ऐकलं नाही आणि लोकांनाही माहिती आहे की अरे करायचं ते करायचं आणि वर शिरजोरी कशासाठी. आणि त्यामुळे यांच्यावर झालेली कुठलीही धाड वाया गेली नाही. यांचे जे कोणी आत्तापर्यंत अनिल देशमुख आणि नवाब मलिकपासून अनिल परब, मिलिंद नार्वेकर मोठी यादी आहे. हे सगळ्याला कोर्टाने त्या शोध यंत्रणेने एजन्सीने जे ॲफिडेव्हिट सादर केलं ते कोर्टाने येस यात पॉईंट आहे असंच म्हटलं. परवा नवाब मलिकांच्या बाबतीत म्हटलं. एजन्सीकडून साधारणपणे सूत्रांकडून असं कळतंय की अनिल परबांविरुद्ध केस दाखल होऊ शकते ज्या प्रकारचे त्यांच्याबद्दलचे आतापर्यंत पुरावे समोर आलेत त्याच्यावरून. तर कुठेतरी भ्रष्ट आहेत आणि आता पुरावे बाहेर येत आहेत तर अजून अडचणी वाढण्याची शक्यता असं वाटतं. नाही, मी महाविकास आघाडीच्या संस्कारातला नाही की ज्यांनी सातत्याने सिस्टीमवर संशय व्यक्त केला. माझं नेहमी असं म्हणणं असतं की सिस्टीम हे स्वायत्त आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यामुळे त्यात काय निष्पन्न होणार आहे वगैरे कळेल ना. नवाब मलिकांच्या वेळेला पहाटे 2ला त्यांना घरातून चौकशीला नेलं आणि चौकशी करता 3 वाजता अटक केली आणि मग वारंवार जामीनसाठी प्रयत्न करत राहिले, नाही मिळाला जामीन. तसं परवांच्या बाबतीत काय आहे ते आपल्याला डिटेल्स माहिती नाही, आपण कसं काय बोला. पण अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब एकंदरीत मंत्रिमंडळात महाविकास आघाडीच्या अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणू की वादंग आहेत किंवा कॉन्ट्रोवर्सी आहे ती वाढतीये, करप्ट माणसं समोर येत आहेत असं वाटतं का? नाही, 3 नावं एजन्सीच्या रडारवर आली, बाकीचे सुद्धा काय कमी आहेत का नावं?
आणि त्यामुळे हे सरकार समजा 43 जणांचं मंत्रिमंडळ असतं, त्यातले 3 तर नाहीच आहेत. हां, संजय राठोड नाही आहेत, अनिल देशमुख नाही आहेत, नवाब मलिक राजीनामा देत नाहीत पण नाही आहेत. 40मध्ये आणखीन 10 जणांवर म्हणजे रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे काय महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत नीतिमत्ता मानणाऱ्या राज्यामध्ये तुम्ही काय संदेश देताय? म्हणजे ह्या देशामध्ये यापूर्वीसुद्धा, आता तर सगळ्याच राज्यांमध्ये नीट झालं, पण यापूर्वीसुद्धा इतकी वाईट स्थिती कधी नव्हतीच. इतकी वाईट स्थिती नव्हती आणि ही फक्त आत्ता येणारी नावं आहेत. अजूनही बरीच नावं पुढे असू शकतात असं चंद्रकांत दादा पाटलांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित सेनगुप्तासह विनया देशपांडे, मुंबई. आणि आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आणि त्या दरम्यान पुढची एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती बातमी आहे संभाजीराजे आता माघार घेण्याची शक्यता व्यक्त होते. खासदारकीच्या शर्यतीतून राजे बाहेर पडणार असं म्हटलं जात आहे. काही वेळातच ते पुण्यातून घोषणा करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीचं जे गणित आहे ते सध्या जुळताना दिसत नाही आणि म्हणून ते माघार घेत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आता आपल्या सोबत आहेत. तसं असेल ज्ञानेश्वर, तर ही एक महत्त्वाची घडामोड ठरू शकेल. कोणते फॅक्टर्स याच्यात महत्त्वाचे ठरले असं म्हणू शकतो का? कशामुळे हे गणित जुळत नाहीये? खरं तर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची तयारी केली होती आणि पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अपक्ष म्हणून राज्यसभा लढत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र एकूणच पाहायला गेलं तर 6व्या जागेसाठीचा प्रमुख असा त्यांचा दावा होता. मात्र या ठिकाणी सामान्य शिवसैनिक संजय पवार यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आणि त्यानंतर संभाजीराजेंच्या समोर मोठी कोंडी निर्माण झाली होती. आणि आता एकूणच पाहायला गेलं तर त्या ठिकाणी मतांचे 42चा जो आकडा आहे तो गाठण्यामध्ये संभाजीराजेंना जुळवाजुळव करण्यामध्ये काहीतरी अडचण आल्याचं या ठिकाणी सूत्रांच्याकडून बोललं जाते आणि त्याचमुळे संभाजीराजेंनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तत्पूर्वी संभाजीराजेंनी आज सकाळी ट्विट सुद्धा केलेलं आहे. ज्या पद्धतीनं संभाजीराजेंनी आपली स्वराज्य संघटना त्याच पत्रकार परिषदेमध्ये घोषित केली होती, त्याच पद्धतीनं मी स्वराज्याची बांधील आहे आणि राजे तुमच्या मनातलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मी काम करू असं स्पष्ट केलेलं आहे. याचाच अर्थ संभाजीराजे हे माघार घेतील आणि स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आता पुढचं काम राज्यभर ते करतील अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे. मात्र याचीच जी घोषणा आहे एकूणच ते काही वेळातच संभाजीराजे पुण्यातून करतील. आताच आपल्याला माहिती मिळते त्या पद्धतीने पुण्यामध्ये राजे समर्थकांची अत्यंत निवडक समर्थकांची बैठक आता सध्या सुरू आहे आणि या बैठकीनंतर काही वेळातच संभाजीराजे माध्यमांच्या समोर येतील. आम्ही आपली पुढची भूमिका आहे ते जाहीर करतील. मात्र एकूणच संभाजीराजे या निवडणुकीतून माघार घेत असल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आता त्या ठिकाणी उडताना पाहायला मिळतात. मात्र संभाजीराजे आता नेमकं माध्यमांच्या समोर येऊन काय जाहीर करतात याकडे तसं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे खासदारकीच्या शर्यतीतून आता संभाजीराजे छत्रपती बाहेर पडतायत अशी माहिती कळते आणि काही वेळातच पुण्यात या संदर्भातली घोषणा होणार आहे अशी माहिती सध्या कळते. एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीत कोणाला भेटले? 2 दिवसात मध्य प्रदेश सरकारनं नेमकं काय केलं असा सवाल काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी आता सारवासारव केली आहे. बघूयात नेमकं ते आता काय म्हणालेत. खासदारात तुम्ही कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला ते म्हणतात दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे, दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण मिळालं मध्य प्रदेशला. दिल्लीत जा नाही तर बसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. सुप्रियाचा आदर आहे. मला ह्या भूमिकेतून ह्या भावाने हा भाव माझा नव्हता की सुप्रिया एक महिला तिने स्वयंपाकच करावं. सुप्रिया तर एक खासदार आहेत आणि त्या म्हणत आहेत की बा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही, तर मुख्यमंत्र्यांची भेट कशी मिळवायची असते हे माहीत नसेल तर घरी जा आणि चपात्या भाजा. त्यामुळे एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी आता सर्वासर्व केली असं म्हणता येईल. कारण काल ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता. भाजपनं एकीकडे आंदोलन केलं होतं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील हा मुद्दा हाती घेत या संदर्भातल्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि या संदर्भात सुप्रिया सुळेंवर केलेलं हे वक्तव्य आणि आता चंद्रकांत पाटील यांनी त्याविषयी काय म्हटलंय ते देखील आता आपण बघितलं आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण आजचा दिवस शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज राज्यसभेच्या उमेदवारीसाठीचा अर्ज दाखल करण्याची घडामोड आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत अर्ज दाखल करण्यासाठी आता पोहोचलेत अशी माहिती सध्या कळते. सलग 4थ्यांदा
खासदारकीच्या शर्यतीत संजय राऊत असणार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीची एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि त्यामुळे सेनेचे उमेदवार अर्थात संजय पवारही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत अशी माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे थोड्याच वेळात विधानभवनातील निवडणूक कार्यालयामध्ये ही प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे राजकीय महत्त्वाची घडामोड सेनेच्या गोटातली आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा दोन्ही नात्यांनी आज उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ते म्हणजे एकीकडे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीच्या एकूणच राजकारणानंतर एकीकडे असं म्हटलं जात आहे की संभाजीराजे कदाचित माघार घेतील. काही वेळातच पुण्यातून त्याची घोषणा होईल आणि त्या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड आणि ती म्हणजे शिवसेनेच्या गोटातली आणि संजय राऊत त्याचबरोबर संजय पवार हे दोघंही आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही वेळातच विधानभवनातल्या निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोचतायत अशी ही दृश्य आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करणारे संजय पवार त्यांच्यावर आता पक्षानं विश्वास दाखवत त्यांच्यावर ही एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या घडामोडींना सध्या विधानभवन प्रांगणामध्ये वेग आलेला आपण पाहतो आहोत. संजय पवार तिथे दाखल होत आहेत, त्याचबरोबर संजय राऊत देखील आज अर्ज दाखल करतायत. राज्यसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संजय पवार आणि संजय राऊत हे दोघंही या स्पर्धेत उतरत आहेत आणि त्यासाठीची जी सगळी प्रक्रिया आहे त्यासाठी हे दोघंही आता विधानभवन प्रांगणामध्ये पोचलेले आहेत आणि म्हणूनच काही वेळातच विधानभवनातल्या निवडणूक कार्यालयामध्ये हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेनेचे हे सगळे महत्त्वाचे नेते ज्याच्यामध्ये आपण संजय राऊत त्याचबरोबर नीलमताई आणि अनिल देसाई त्याचबरोबर शिवसेनेचे इतर देखील नेते आता उपस्थित असलेले आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा कारण या 2 जागांसाठी यामध्ये नाव नेमकं कोणाचं असेल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते आणि सातत्यानं असं म्हटलं जात होतं की शिवसेनेचा जो कट्टर शिवसैनिक आहे जो मावळा आहे त्यालाच अशा पद्धतीनं नेतृत्व करण्याची संधी मिळेल राज्यसभेत आणि त्या दृष्टीनं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आणि तसं त्याच दृष्टीनं संजय पवार यांना शिवसेनेनं ही संधी दिल्याचं म्हणता येईल. हा एक्सक्लुझिव्ह फोटो सध्या आपण बघतोय. उदय यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. उदय, आत्ताचे काय काय घडामोडी, कारण आजचा दिवस महत्त्वाचा राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीनं. अगदी बरोबर आहे. आपण इथे पाहतो आहोत की शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार हे विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव आणि नेते हे देखील मंत्रालयात दाखल झालेले आहेत. तर सर्वात प्रथम त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलेलं आहे, त्यांना पुष्पहार अर्पण केलेलं आहे दोन्ही उमेदवारांनी आणि त्यानंतर आता विधानभवनातील निवडणूक कार्यालयामध्ये ते जात आहेत आणि तिथे निवडणूक कार्यालयामध्ये राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक अर्ज जो आहे उमेदवारीचा तो भरला जाणार आहे. त्यानंतर अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ते बाहेर आल्यानंतर देणार आहे. तत्पूर्वी हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री हे मंत्रालयामध्ये आहेत. ती बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री विधानभवनात येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करणार आहेत. उदय, आणि साधारण किती म्हणजे ही जी प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं अर्ज भरण्याची प्रक्रिया असते आणि त्याच्यानंतर ही पुढे निवडणूक होत असते? आता उमेदवारी अर्ज जे आहे ते भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुदत दिलेली आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. आता सर्वात आधी शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एक जागा आहेत तर ते देखील उमेदवार जाहीर करतील आणि त्यांचे उमेदवार अर्ज दाखल करतील. सर्वांचं लक्ष लागले ते भाजपकडे. भाजप 2 उमेदवार रिंगणामध्ये आणते, त्यांचे 2 उमेदवार अर्ज दाखल करतायत का 3 उमेदवार अर्ज दाखल करतायत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जर का 7वा आणि 8वा उमेदवार जर रिंगणात असेल तर मात्र इथे निवडणूक प्रत्यक्ष जे आहे ते मतदान जे आहे ते होणार आहे ते आता पाहावं लागेल. कारण स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील अपक्ष उमेदवारी स्वतःची घोषित केलेली आहे. ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करतायत का हे पाहावं लागेल. जर का राज्यसभेसाठी 7 किंवा 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर तिथे आपल्याला चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळू शकते. त्याच्यामुळे एकूण जसं उदय आता तो म्हणतोय त्याप्रमाणे 3रा उमेदवार रिंगणात उभा केला तर खऱ्या अर्थाने ही चुरस ठरू शकते, रंगतदार अशी ही हे ठरू शकते घडामोड असं आपल्याला म्हणता येईल. इतर पक्षांच्या माध्यमातून कशा रीतीने यासाठी मोर्चे बांधणी केली जाते असं म्हणता येईल?
इतर पक्षाकडनं म्हटलं तर आपल्याला महाविकास आघाडीचं जर एक मोर्चे बांधणी म्हणायचं झालं तर शिवसेनेचं एक उमेदवार निवडून येऊ शकतो, राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र महाविकास आघाडी अतिरिक्त मतं आहेत, जेणेकरून शिवसेनेची अतिरिक्त मतं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, त्यांची मोठ बांधून आणि अपक्ष आमदारांची मदत घेऊन 42 आमदारांचा जो कोटा आहे तो पूर्ण करू शकतो. म्हणजे महाविकास आघाडीचा 6वा जो उमेदवार आहे तो देखील निवडून येऊ शकतो. मात्र यामध्ये जर भाजपने त्यांचे एकूण 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवारासाठी त्यांच्याकडे एकूण 18 मतांची बेग मिळेल. मात्र 42 मतांची पूर्ण तजवीज जी आहे ती करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपला मतं जी आहेत, अपक्ष जे इतर आहेत महाविकास आघाडीमधले ते मतदान करणार का हे पाहावं लागणार आहे. मुळात आता भाजप या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे. भाजपने 2 उमेदवार दिले तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. जर का तिसरा उमेदवार रिंगणामध्ये आला भाजपकडनं तर मात्र प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे काय रस्तिकेच होते आहे मतांची ते पाहावं लागेल आणि एकूण प्रत्यक्ष मतदान जे आहे विधान भवनात ते घडून येणार आहे. त्यावेळेला खूप अटीतटीची लढत होऊ शकते, कारण भाजप आपली पूर्ण ताकद जी आहे ती लावू शकते. आता आपण पाहतो की शिवसेनेचे 2 उमेदवार सर्वात आधी उमेदवारी अर्ज दाखल करतात, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपकडनं सगळ्यांना प्रतीक्षा आहे की भाजप 2 उमेदवारांना संधी देते का 3 उमेदवारांना संधी देते. भाजपच्या भूमिकेकडे आहे लक्ष सगळ्यांचं आहे, कारण ही जर बिनविरोध करायची असेल तर 7 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात असतील, नाहीतर 7वा आणि 8वा जर त्यामुळे या सगळ्या उमेदवार घडामोडींकडे जसं उदय आमचे प्रतिनिधी सांगतायत त्यामुळे लक्ष असणारे. सुरुवातीला आपण बघतोय शिवसेनेचे हे 2 प्रतिनिधी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी विधानभवन प्रांगणात दाखल झालेत. आणि आता बघूयात पुढची बातमी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मेला जयंती आहे आणि ही जयंती साजरी करण्याला प्रशासन परवानगी देत नाही असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पवार यांच्या दबावाखाली प्रशासन परवानगी देत नाही असा आरोप त्यांनी केलाय. पण जयंती साजरी करायला परवानगी दिली नाही तर संघर्ष करू असं देखील इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. आणि या संदर्भात आपण थेट प्रतिक्रिया घेणार आहोत. गोपीचंद पडळकर आता आपल्या सोबत आहेत. गोपीचंदजी, तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे आणि तुम्ही केलेला हा आरोप खूपच गंभीर आहे, या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? मी माननीय जिल्हाधिकारी आणि नगरची SP यांना मी पत्र दिलंय की तिथं दरवर्षी अहिल्या जयंतीचा कार्यक्रम होतो आणि तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक कार्यक्रमासाठी येत असतात आणि मी आजपर्यंत त्यांना आजही फोन केला तरी सुद्धा त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. तिथं काही लोक राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव टाकतायत. त्यामुळं ही जयंती दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला परवानगी द्या. तुम्ही जरी परवानगी नाही दिली तरी आम्ही तिथं कार्यक्रम आम्ही मोठ्या स्वरूपात घेणार आहोत. पण तसं असेल तर म्हणजे जसं तुम्ही आरोप करताय की हा गंभीर आरोप तुम्ही करताय आणि तुम्ही म्हणताय पवारांच्या दबावाखाली प्रशासन परवानगी देत नाही, हा आणखी एक गंभीर आरोप आहे. आता तो कार्यक्रम हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. रोहित पवारांचा आणि त्या कार्यक्रमाचा कधीही कुठलाही संबंध नाही आणि त्यामुळं तिथं राजकारण करायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि त्यांचा दबाव आहे म्हणून तर आम्हाला परवानगी दिली जात नाही. त्यांचा जर दबाव नसेल तर त्यांनी ताबडतोब आम्हाला परवानगी द्यावी. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अहिल्यादेवींच्या वरती प्रेम करणारे लाखो लोक येत असतात. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये कुठलाही संघर्ष जर उभा करायचा नसेल तर त्यांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे परवानगी द्यावी. धन्यवाद गोपीचंद पडळकरजी, तुमची भूमिका तुम्ही मांडलीत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती साजरी करण्याला प्रशासन परवानगी देत नाही असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि ब्रेकनंतर आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टी यांच्या निवासस्थानी छापे टाकल्याची माहिती सध्या कळते. गोवंडीमध्ये ईडीनं छापा टाकलाय. शेट्टी हे व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते आणि शेट्टी आणि अनिल परब यांचे व्यावसायिक संबंध आहेत आणि शेट्टी यांच्या निवासस्थानी म्हणजे गोवंडी भागामध्ये ईडीनं छापा टाकल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे आतापर्यंत जी माहिती मिळत होती त्यानुसार अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण 7 ठिकाणांवर समावेश आहे छापेमारीचा, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे आणि दापोलीचा समावेश आहे आणि मुंबईतलं हे ठिकाण गोवंडी जिथे शेट्टी यांच्या निवासस्थानी छापा टाकल्याचं कळतंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, रेणुका, अनिल परब यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे हे आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसून येतं की ज्या पद्धतीनं सकाळी 6:30 पासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागांना सुरुवात केली. आणखी वेगवेगळे जे कागदपत्रांची छाननी करत असताना अनिल परब ज्यांचा हातवे केबल नेटवर्कशी संबंध होता, बांधकाम व्यवसायाशी संबंध होता
त्यानंतर राजकारणामध्ये अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आले, दापोलीचं रिसॉर्ट, असे अनेक वेगवेगळ्या विषयांची तपासणी करताना कागदपत्रांमध्ये अनेक मोठ्या आर्थिक नोंदींची छाननी करताना शेट्टी हे नाव समोर आलं आणि याचाच मागोवा घेत गोवंडीला ईडीचं पथक पोहोचलेलं आहे. शेट्टी यांच्याकडे पोहोचलेलं आहे. आणखीन आता ही तपासणी या ठिकाणी अक्षरशः छापा सुरू झाला आहे. सीआयएसएफचं पथक सुद्धा आहे. नेमकं कशा प्रकारे वेगवेगळी माहिती आता या छाप्यातनं समोर येत आहे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण एक मात्र निश्चित की अनिल परब यांच्याशी संबंधित जितके क्लोज एड त्यांचे म्हणून मानले जातात त्या सगळ्यांपर्यंत ईडी पोहोचतायत आणि याचमुळे अनिल परब यांच्या अडचणीत अधिकाधिक वाढ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. रेणुका, प्रशांत आणि साधारण किती वेळापासून या कारवाईला सुरुवात झाली असं म्हणता येईल? साधारणतः अर्ध्या तासापूर्वी ईडीचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर बाहेर कोणाशीही संपर्क शेट्टी यांच्या ज्या जागा आहेत त्यापासून तोडण्यात आलेला आहे. आतमध्ये ईडीचं 4 अधिकाऱ्यांचं पथक पोहोचलंय. सीआयएसएफची टीम सुद्धा आहे. मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत बाहेरच्या बाजूला, की अजून कोणती गडबड होऊ नये, काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की सीआयएसएफच्या टीम बरोबर, ईडीच्या टीम बरोबर मुंबई पोलिसांना सुद्धा याची माहिती नव्हती. हे सुद्धा इथे आल्यावर पोहोचलंय, कारण सीआयएसएफच्या टीमसह ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर 20 मिनिटांनी मुंबई पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं आणि याचमुळे या छाप्यांबद्दलची गुप्तता सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांकडून पाळली जाते की नेमकं ते कुठे जात आहे, त्यांची मुवमेंट कुठे असू शकते हे सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणा या कळू देत नाहीये. पण त्या तिथे पोहोचल्यानंतर मुंबई पोलीस त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचतायत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकाधिक वाढत चाललंय. नेमकं काय प्रकारची छाननी आतमध्ये करताय, काही कागदपत्रांची छाननी करतायत, काही प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे की ज्या आधारावर तुम्ही कोणत्या आधारावर नेमके हे व्यवहार केले त्या व्यवहाराचं स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे आणि याच्यातनंच काय ते तथ्य समोर येईल. आता तरी या ठिकाणी ईडीची आधी पाहणी सुरू झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट आणि ती म्हणजे परब यांची अडचणी वाढताना दिसत आहेत, कारण त्यांचे व्यावसायिक निकटवर्तीय शेट्टी यांच्या गोवंडी इथल्या घरावर आता ईडीचा छापा पडलेला आहे. अधिकारी तिथे पोहोचलेत, सीआयएसएफचं दल आहे आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील तिथे पोहोचल्याची माहिती प्रशांत बाग देत होते. आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांबरोबर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. तीर्थक्षेत्र देहू परिसरात सध्या चिकनगुनियाची साथ पसरते. गेल्या 3 दिवसात या परिसरात 17 जणांना चिकनगुनियाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अंग जड होणं, ताप येणं आणि सांधेदुखी अशा पद्धतीची लक्षणं आहेत आजाराची आणि वेळेत उपचार घेतले नाहीत तर हा आजार बळावू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होते, त्यामुळे प्रशासनासाठी काहीशी चिंतेची बाब ही म्हणावी लागते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. चिकनगुनियाच्या साथीचा विळखा सध्या देहूमध्ये असल्याचं कळतंय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी तीर्थक्षेत्र देहूमधून आलेली, कारण रुग्णसंख्येत वाढ होती. आत्तापर्यंत 17 जणांना चिकनगुनियाची बाधा झालेली आहे आणि ही संख्या 3 दिवसातली आहे. त्याच्यामुळे ही जर तुम्हाला लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही देखील या संदर्भात वेळेत डॉक्टरकडे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंग जड होणं, त्याचबरोबर ताप येणं, सांधेदुखी अशी काही प्रमुख लक्षणं यामध्ये जाणवू शकतात. गणेश यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. गणेश, आणखीन काही माहिती कळू शकली आहे? कशा रीतीनं प्रशासन या साठी सज्ज झालंय, सामोरं जात आहे? हो, नक्कीच. आपण पाहायला गेलं तर अवघ्या काही दिवसावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा येऊन ठेवलेला आहे. त्यामुळं आता देहूकर एका वेगळ्या चिंतेने ग्रस्त आहेत. चिकनगुनिया हा देहूच्या विठ्ठलवाडी परिसरामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यासाठी असा देहू आरोग्य विभागही सज्ज झालेला आहे. या देहू आरोग्य विभागाने येथील पाण्याचे नमुने वगैरे घेतलेले आहेत. तसंच येथील जे नागरिक आहेत त्या नागरिकांनाही त्यांनी सांगितलेले आहे की कशा पद्धतीने की त्यांनी काळजी घ्यायची आहे. त्यामुळं आता कुठंतरी नागरिक याची काळजी घेत आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर 14 जणांचे हे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवले होते. त्यापैकी 9 जणांचे नमुने हे चिकनगुनिया सदृश रोग आढळलेला आहे. त्यामुळे कुठंतरी प्रशासनही चिंताग्रस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. 3 दिवसात 17 जणांना बाधा झाली आणि त्यामुळे प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि त्याचबरोबर यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोक.